छत्रपती संभाजीनगरनंतर ठाण्यात देखील आरपीआयचं भाजप विरोधात आंदोलन. आरपीआय आठवले गटाला एकही जागा न दिल्याने भाजप विरोधात आंदोलन. महायुतीमध्ये आरपीआयला डावल्याची व्यक्त केली भावना. ठाण्यातील कोट नाका येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याखाली आरपीआय पदाधिकाऱ्यांची भाजप विरोधात घोषणाबाजी. भास्कर वाघमारे, ठाणे जिल्हा अध्यक्ष आरपीआय. तरी जर बघितलं तर संभाजीनगरमध्ये देखील भाजप विरोधात आरपीआय एकत्र आलेली आहे, आंदोलन सुरू आहे. तर दुसरीकडे ठाण्यात देखील आंदोलन करण्याची वेळ आली. काय नेमकं कारण? महायुती हा शब्दाचा अर्थ काय? महायुती म्हणजे वेगवेगळ्या विचारसरणीचे पक्ष एकत्रित येऊन त्यांचं सरकार येतं. इतर 2, 4, 5, 6, 7 वेगवेगळ्या पक्ष एकत्र येऊन त्या समूहाला महायुती म्हटलं जातं. त्या समूहाला जर का लोकसभेमध्ये त्या समूहाच्या एका पक्षाला डावललं जातं, लोकसभेला तिकीट दिल्या जात नाही. त्याच्यानंतर विधानसभेला तोच प्रकार. विधानसभेलाही रिपब्लिकन पक्षाला, जो बाबासाहेब आंबेडकरांचा विचार घेऊन चाललेला पक्ष आहे आणि खास करून बौद्ध समाजाचा पक्ष आहे म्हटलंच पाहिजे, अशा पक्षाला डावललं जातं. त्यांना सत्तेपासून वंचित ठेवण्यासाठी लोकसभेमध्ये प्रतिनिधी द्यायचं नाही, विधानसभेला प्रतिनिधी द्यायचं नाही, पण लोकसभेला त्याच बौद्ध समाजाची मतं पाहिजेत, सत्ता आली पाहिजे. विधानसभेला त्याच बौद्ध समाजाची, त्याच रिपब्लिकन पक्षाची मतं पाहिजेत, सत्ता आली पाहिजे. त्याच पक्षांनी, ज्या पक्षांनी लोकसभेमध्ये तरी तो राग गिळून परत भाजप सरकार येण्यासाठी जो प्रयत्न केला, त्याच्यानंतर येणारी महानगरपालिका, मग त्याच्यामध्ये नगरपरिषद आहे, नगरपंचायत आहे, महानगरपालिका आहे आणि त्यानंतर आता येणाऱ्या जिल्हा परिषद आहे, पंचायत समिती आहे. पण जर का महानगरपालिकेमध्ये महानगरपालिका प्रभागात जे काय आहे, एक तर प्रभाग रचना करून छोट्या पक्षांना गळचेपी करून त्यांना लोकशाहीपासून वंचित ठेवून त्यांना ठार मारण्याचा कुटील डाव हा RSS भाजपचा डाव आहे. हा चुकीचा आहे, लोकशाहीला घातक आहे. असं कुठल्याही लोकशाहीमध्ये घटनेमध्ये प्रभाग रचनेवर 4 लोक प्रभाग करून निवडणूक लढणं हा बेकायदेशीर चुकीचा विषय आहे. पण तो न्यायप्रविष्ट आम्ही करतो आहे. पण आत्ता आम्हाला लोकसभेला नाही, विधानसभेला, आता महानगरपालिकेमध्ये जर आमची तुम्हाला मतं पाहिजेत, आमच्या मतावरती तुमचा महापौर आणायचा आहे, आमच्या मतावरती तुम्हाला सदस्य घ्यायचे आहेत, निवडणुका घ्यायच्या आहेत, सत्ता आणायची आहे, मग त्याच दलित समाजाला, जो दलित म्हटल्यापेक्षा बौद्ध समाजाला हेतू पुरस्कार डावलण्याचा कुटील डाव हा RSSचा आहे. त्यांना सत्तेपासून कसं लांब ठेवता येतं, जसं लोकशाहीपासून कसं लांब ठेवता येईल. कधी काळी उद्या असं होईल की त्याने मतदानाचा पण अधिकार कधी काढून घेतील असंही सांगता येत नाही. हा जो कुटील डाव आहे हा RSSचा कुटील डाव आहे. जेव्हा जागा वाटपाची जेव्हा महायुतीमध्ये चर्चा सुरू होती तेव्हा आपल्या पक्षाला तिथं निमंत्रित केलं गेलेलं होतं का? कुठल्या जागांचा प्रस्ताव तुम्ही ठेवला होता का महायुतीकडे? आता असं आहे, आम्हाला तसं विधानसभेला, लोकसभेला एकत्र बोलवलं, पण महापालिकेच्या टायमाला आम्हाला बोलवलं. महायुतीच्या जे मित्रपक्ष आहेत, जो मेन पक्ष आहे, जो सर्वात मोठा पक्ष आहे म्हणतो, त्या मोठा पक्ष भाजप आहे. त्या भाजपने आम्हाला बोलवलं नाही सुरुवातीला. नंतर आम्हाला बोलवलं. आम्ही त्यांना आमच्या साधारण 13 लोकांची लिस्ट दिली. त्या 13 लोकात त्यांनी सांगितलं हीच लिस्ट, यादी आम्ही प्रभागने आहे. आम्ही शिवसेनेचे इथले खासदार, ज्याला आम्ही मेहनत करून निवडून आणलं, ते खासदार झालेत ना, आमच्या मतावर निवडून आलेले आहेत. आम्ही मेहनत केलेली आहे आणि त्यांच्याकडे आम्ही यादी दिली. त्या यादीला पण त्यांनी डावलं. त्यांनी सांगितलं की तुम्ही उपमुख्यमंत्री शिंदे साहेबांना बोला. आम्ही शिंदे साहेबांचे टाईम घेण्याचा भरपूर प्रयत्न केला, पण शिंदे साहेबाच्या कार्यालयातून आम्हाला जे त्यांचे PS आहे, जे त्यांचे प्रमुख लोक आहेत, आमचा फोनही उचलत नाही. पण लोकसभेच्या किंवा विधानसभेच्या इलेक्शनला आम्हाला पहिल्यांदा भाषण करा, तुम्हीच घोषणा द्या, कारण तुम्हीच लोक चांगलं बोलता, तुम्हीच लोक
चांगला विचार मांडता. मग आता आम्ही विचार मांडायला महानगरपालिकेत पण गेलो पाहिजे ना. मग आमचे विचार मांडायला महानगरपालिकेत तुम्ही आम्हाला घेऊन जात नाही. त्याच्यासाठी काय करावं तर आम्ही त्यांना प्रयत्न करा. नंतर भाजपाने सांगितलं की तुम्हाला आम्ही जागा देतो, तुमच्या किती अपेक्षा आहेत तर आम्ही 13चं अल्टिमेटम दिलं, 13ची लिस्ट दिली. पुढचं पाऊल काय असणार आहे पण सेकंद, आता? 13मध्ये त्यांनी सांगितलं जर शिवसेनेवर आमची युती झाली नाही तर तुम्हाला आम्ही दुप्पट जागा देऊ. आताही त्यांनी आम्हाला जागा देण्याचा प्रयत्न केला, पण ते म्हणतात की तुमच्या ज्या जागा मागण्या आहे त्या एकनाथ शिंदेकडे आहेत. एकनाथ शिंदेची जी सेना आहे त्याच्यात आहेत, त्यांच्याबरोबर तुम्हाला आम्ही देऊ शकत नाही. युती झाल्यानंतर आम्ही चर्चा करू. युतीचा फायनल त्यांचं काल झालं आणि त्याच्यामध्ये त्यांनी स्वतःनी सगळ्याला वाटून घेतलं. सगळ्यात म्हणजे हाईट युतीमध्ये सगळीकडे युती दाखवल्या जाते, शिवसेना भाजप शिवसेना, पण इथं युती भाजप शिवसेना अजितदादाची पण राष्ट्रवादी आहे त्यांच्यासोबत. आणि अजितदादाच्या लोकांनी पण आम्हाला रिस्पॉन्स चांगला दिला. त्याने आम्हाला सांगितलं तुम्हाला जे हवं आहे ते आम्ही देतो, पण आमचं घड्याळ निशाणी घ्या. आम्ही त्यांना म्हटलं ठीक आहे आपण विचार करू. पण भाजपने आम्हाला शब्द देऊन आम्हाला भाजपने जागा देतो म्हणून कालपर्यंत आमचा बोलवण केली आणि रात्री सांगतात तुम्हाला 8 जागा देतो, पण इथं ठाण्यात नाही, तुम्हाला मुंबऱ्यात देतो. आता मुंबऱ्यामध्ये मुस्लिम समाज आहे तिथं तुमचं कमळ चालणार नाही. तिथं तुम्ही तुमचं निशाणी घ्या, तुम्ही तिथं लढा. म्हणजे बकरा बनवायला कसायकडे जायला कुणाला पाठवतायत तर दलित समाजाला. कोण? बौद्ध समाज. कारण बौद्ध समाजाला षड्यंत्र आहे. भाजप षड्यंत्र करते, पण शिंदे साहेबांनी त्या षड्यंत्रात सामील होणं हे पण आम्हाला निषेधार्थ आहे. ठीक आहे. आता अल्टिमेटम काय आहे? पुढची भूमिका काय आहे? तुमच्या पक्षाकडनं तुम्ही फॉर्म देखील भरलेले नाहीयेत, त्यामुळे आता RPI येणाऱ्या निवडणुकीमध्ये कोणाला मदत करेल? आम्ही लोकशाही मानणारे आहोत. बाबा लोकशाहीमध्ये मतदानाचा जो अधिकार दिला तो आम्ही डावलणार नाही. आम्ही मतदान करणार, पण ज्या लोकांनी आम्हाला त्रास दिला, ज्या लोकांनी आम्हाला लोकशाहीच्या दरवाज्यातून बाहेर फेकण्याचा प्रयत्न केला, त्यांचा निषेध म्हणून आम्हाला जो विचार करणार आहे बाबासाहेब आंबेडकरांचा त्या पक्षाला मतदान द्या म्हणून आम्ही सांगू. म्हणजे कारण RPI भाजपच्या विरोधात प्रचार करणार काय? भाजपाच्या विरोधात करणार, एकनाथ शिंदेच्या विरोधात करणार, महायुतीच्या पण करणार. काय वाटतं येणाऱ्या काळात कशा प्रकारचे कोणाला साथ देणार तुम्ही? येणारे पक्ष आहेत घडीला तुम्हाला साथ देणार? आम्ही आमच्या लोकांना सांगणार आहोत तुमच्या सद्विवेक बुद्धीला विचार समरून आणि बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेला लोकशाहीचे मध्ये मतदानाचा अधिकार न फुकट घालवता तुम्ही मतदान करा, पण तुमच्या सद्विवेक बुद्धीला विचार करून करा. ओके, उद्याचं पाऊल काय असणार? उद्याचं पाऊल आमचे राष्ट्रीय अध्यक्ष आठवले साहेबांची उद्या आमची बैठक आहे, ते ठरणार. तरी पण आम्ही भाजपला इथं मतदान करा म्हणून सांगणार नाही. त्यांचा निषेध. त्याचबरोबर एकनाथ शिंदे साहेबांकडे आमचा जास्त प्रेम ओढा होता, कारण एकनाथ शिंदे आम्हाला डावलणार नाहीत. कारण राज्याचे उपमुख्यमंत्री राहिले, मुख्यमंत्री राहिले, उपमुख्यमंत्री राहिले आणि आम्ही त्यांना खूप मदत केलेली आहे आणि आमचा त्यांचा खूप जुना ओळख संबंध आहे. त्यांना आम्हाला वाऱ्यावर सोडणार नाहीत अशी अपेक्षा होती. त्याने आम्हाला सर्व बौद्ध समाजाला, दलित समाजाला वाऱ्यावर सोडलेलं आहे, म्हणून त्यांचा आम्ही निषेध करतो. रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, मनुवाद्यांचा, मनुवाद्यांचा, भाजपाचा, भाजप पक्षाचा, मनुवाद्यांचा, मनुवादी पक्षांचा, गांधीवादी पक्षांचा, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचा, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचा, ज्या महाराष्ट्रामध्ये पुरोगामी महाराष्ट्रामध्ये ज्या मनुवाद्यांनी हावतात घातलेला आहे त्या प्रवृत्तीचा मनुवादी प्रवृत्तीचा भाजपाचा, भाजप पक्षाचा, भाजप